दसरा आला की सर्वांना अत्यानंद होतो. देवीने महिषासुराशी 9 दिवस युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला. श्रीरामांनीही रावणाशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी विजय मिळवला होता. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून साजरा केला जातो. आश्विन शुद्ध प्रतिपदेला गटाची स्थापना करून नवरात्र साजरी केली जाते आणि आश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा करतात. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोने म्हणून आपट्याची म्हणजेच शमीची पाने वाटली जातात. या दिवशी सीमोल्लंघन करून शस्त्रपूजन, शमीपूजन आणि अपराजिता पूजन केले जाते. सीमोल्लंघन म्हणजे संध्याकाळी आपल्या गावाची सीमा ओलांडून दक्षिण दिशेला जावे, तेथे शमी किंवा आपट्याच्या झाडाचे पूजन करावे, तेथे जवळच अष्टदल कमळ काढून अपराजिता देवीची स्थापना करून देवीजवळ प्रार्थना करावी की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्रपूजन करावे. व्यापारी व्यक्तींनी त्यांच्या व्यापारी साहित्याचे आणि विद्यार्थ्यांनी वही पुस्तकांचे म्हणजेच देवी सरस्वतीचे पूजन करावे. सीमोल्लंघन करण्याची पूर्वी आपली परंपरा होती. दसरा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. म्हणून दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तूची खरेदी करणे, नवीन करार, नव्या योजनांची सुरुवात इत्यादी शुभ व चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला, जमीन, सोने चांदी यांची खरेदी केली जाते. नव्या व्यवसायाची सुरुवात केली जाते. या दिवशी केलेले कोणतेही शुभकार्य शीघ्र फलदायी असते. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने का वाटली जातात, आपट्याच्या पानांना सोने का म्हटले जाते याविषयी पुराणांमध्ये एक कथा सांगितली जाते. फार वर्षांपूर्वी वर्तंतू नावाचे एक ऋषी आपल्या आश्रमात काही शिष्यांना ज्ञानदान देण्याचे कार्य करीत होते. ते त्यांच्या शिष्यांना वेदाभ्यास व शस्त्राभ्यासाचे धडे देत असत. एकदा अभ्यास करता करता त्यांच्या कौत्स नावाच्या शिष्याने आपल्या गुरूंना विचारले की गुरुजी, तुम्ही आम्हाला इतके ज्ञान दिले, आम्हाला विद्वान केले, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला दक्षिणा म्हणून काय द्यावे? तर गुरुजी त्याला म्हणाले, अरे बाळा, ज्ञान हे दानासाठी असते, ते दान करण्यासाठी असते, त्याचा बाजार किंवा सौदा करू नये. ज्ञानदानाचे कार्य हे व्यवहार करण्यासाठी नाही. तुम्ही हुशार झालात, ज्ञानी व विद्वान झालात, हीच मला माझी गुरुदक्षिणा मिळाली. परंतु कौत्स काही केल्या ऐकायला तयार होईना. तो सारखा, गुरुजी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून मी काय देऊ, गुरुजी मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ असे आपल्या गुरूंना विचारू लागला. त्यावर गुरूंनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला सांगितले की मी तुला एकूण 14 विद्या शिकवल्या आहेत, म्हणून तू मला गुरुदक्षिणा म्हणून 14 कोटी सुवर्ण मुद्रा दे. कौत्साला वाटले की 14 कोटी सुवर्ण मुद्रा तर आपण सहज कमवून आणू शकतो, म्हणून तो बाहेर पडला. परंतु 14 कोटी सुवर्ण मुद्रा जमवणे कौत्साला काही शक्य होईना. म्हणून कौत्स रघुराजांकडे गेला व त्यांच्याकडे 14 कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली. परंतु रघुराजाने त्यापूर्वीच आपली संपूर्ण संपत्ती दान दिलेली होती. परंतु दारात आलेला याचकाला रिकाम्या हाताने पाठवायचे नाही, म्हणून रघुराजाने कौत्साला 3 दिवसांनी येण्यास सांगितले. रघुराजाने कुबेर महाराजांकडे धनाची मागणी केली, परंतु धन काही येईना, म्हणून रघुराजाने युद्धाची तयारी सुरू केली. ही बातमी इंद्रदेवांना समजली. ते घाबरले. त्यांनी कुबेर महाराजांना रघुराजाच्या राज्याच्या वेशीवर असलेल्या आपट्याच्या वृक्षावर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडण्याची आज्ञा दिली. दुसऱ्या दिवशी रघुराजाला सुवर्ण मुद्रांच्या पावसाची बातमी समजली. रघुराजाने स्वतः तो संपूर्ण सुवर्ण मुद्रांचा डोंगर पाहिला आणि दारात आलेल्या कौत्साला हवे तेवढे धन घेण्यास सांगितले. परंतु कौत्साने गुरुदक्षिणेला लागतील तितक्याच 14 कोटी सुवर्ण मुद्रा त्यातून घेतल्या. त्यानंतर रघुराजाने त्या सर्व सुवर्ण मुद्रा संपूर्ण राज्यात वाटून दिल्या. सर्वांना आपट्याच्या झाडाखाली सोने मिळाले. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात. या दिवशीच शस्त्रपूजनही केले जाते. पाठीवर देवी सरस्वती रेखाटून सरस्वती देवीचे पूजन केले जाते. पराक्रमाचा दिवस, आनंद देण्याचा आणि घेण्याचा हा दिवस दसरा म्हणून साजरा करतात. या दिवशी झेंडूच्या फुलांचे तोरण करून दाराला आणि दुकानांना बांधले जाते
वाहनांची पूजा केली जाते. नवीन वाहन घेतले असेल तर त्यावर फेरफटका मारला जातो. एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने वाटली जातात. देवीच्या मंदिरात जाऊन देवीचे पूजन केले जाते. घरी गोडधोडाचे पदार्थ केले जातात. असा हा दसरा सण खूप खूप आनंद देणारा असा सण आहे. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.